ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, संत पौल थेसलनिकांस पत्र अध्याय 5 वचन 17 मध्ये आम्हाला सांगतं, निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना हे काय आहे? प्रार्थना म्हटल्यानंतर खरोखर एक भक्तीचा भाग आहे. प्रार्थना हा एक भक्तीचा भाग आहे. भक्ती. प्रार्थना करणे म्हणजे भक्ती करणे, आपला विश्वास प्रगट करणे. आणि म्हणूनच आम्हाला बायबलमध्ये स्तोत्रग्रंथ 100 प्रभूची स्तुती करून प्रार्थना करण्यासाठी स्तोत्रकार सांगत आहे. माता मरियेने जेव्हा देवदूताने संदेश दिला, त्याच्यानंतर माता मरियेने लूक अध्याय 1 ओवी 46 पासून आम्ही वाचतो, माता मरियेने परमेश्वराला धन्यवाद दिला. धन्यवाद, माझा जीव प्रभूला थोर मानितो. अशा प्रकारे म्हणजे तिने धन्यवाद दिला देवाला. म्हणजे धन्यवाद देऊन म्हणजे प्रार्थना केली. एक देवाची स्तुती करणे प्रार्थना आहे, धन्यवाद देणे प्रार्थना आहे. आणि त्याच्यानंतर आपण स्तोत्र 51 मध्ये वाचतो, दाविदाने पाप केले होते, त्याला पश्चाताप झाला आणि मग पश्चाताप करून त्याने देवाकडे विनवणी करून क्षमा मागितली. म्हणजे क्षमा मागणे, पश्चाताप करणे, दया याचना करणे ही एक प्रार्थना आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे. स्तुती करणे प्रार्थना आहे, धन्यवाद देणे प्रार्थना आहे, दया याचना करणे प्रार्थना आहे. सर्व प्रकारची प्रार्थना आहे. आणि मग ह्या सर्व प्रार्थना कोणत्या प्रार्थना आहेत? ह्या ज्या प्रार्थना आपण पाहलो, स्तुती करायची प्रार्थना, धन्यवादाची प्रार्थना किंवा दया याचना करण्याची प्रार्थना, क्षमा मागण्याची प्रार्थना, ह्या प्रार्थना निस्वार्थ प्रार्थना आहेत. याच्यामध्ये आमचं स्वार्थ नाही आहे. याच्यामध्ये देवाचं प्रेम उमटून येते. स्तुती करण्यामध्ये, धन्यवाद देण्यामध्ये, दया याचना करण्यामध्ये, क्षमा मागण्यामध्ये हे देवाचं प्रेम आपल्याला दिसून येते. आम्हाला देवावर प्रेम आहे म्हणून आम्ही अशा प्रकारे प्रार्थना करतो. तर खरं म्हटलं तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, ह्या प्रकारची जी प्रार्थना आहे ते चर्चशी जुळून चर्चचा उद्देश पूर्ण करणारी प्रार्थना आहे. चर्चचा उद्देश, देवाचा उद्देश पूर्ण करणारी प्रार्थना. आणि त्या प्रार्थनामध्ये स्वार्थता नाही. आणि बाकीची जी प्रार्थना आपण म्हणतो, कोणती, कधी कधी मला काहीतरी दुखते तेव्हा प्रभूला म्हणतो, प्रभू मला हे दुखणं दूर कर. मला ताप आला, प्रभू माझा पाप दूर होऊ दे, माझा ताप दूर होऊ दे. मला संकट आलं, प्रभू माझं संकट दूर होऊ दे. मला पैशाची गरज आहे, मला संकट दूर होऊ दे. पैसा मिळू दे, घरामध्ये शांती येऊ दे, मला नोकरी लागू दे. ह्या ज्या प्रार्थना आहेत त्या स्वार्थाच्या प्रार्थना आहेत. स्वार्थाची प्रार्थना आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यामध्ये असं नाही की आपण स्वार्थाची प्रार्थना करायची नाही, परंतु ह्या 2 प्रार्थनामध्ये फरक आहे. ह्या प्रार्थनामध्ये फक्त मागण्यामध्ये आम्ही फक्त आपली चिंता करतो. परंतु जे चर्चची प्रार्थना आहे, जसं धन्यवादाची प्रार्थना, स्तुतीची प्रार्थना, जसं स्तोत्रग्रंथ 100 मध्ये आपण म्हणतो की परमेश्वराचे स्तुतिगान करा, टाळी वाजवा, डफ वाजवा, धन्यवाद द्या, प्रभूला धन्यवाद द्या. अशा प्रकारे ते चर्चची प्रार्थना आहे. आणि जेव्हा आम्ही चर्चची प्रार्थना करतो तेव्हा त्या चर्चशी आम्ही जुडतो, कलिसियाशी जुडून प्रार्थना करतो. जेव्हा स्तोत्र म्हणतो आपण तेव्हा आपण ते कलिसियाला जुडून प्रार्थना करतो. आणि जेव्हा माता मरियेने प्रार्थना केली, ते आम्हाला जुडून प्रार्थना करायची आम्हाला शिकवलं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना हे एक भक्ती आहे आणि भक्ती मार्ग म्हणजेच मोक्ष मार्ग आहे. जो भक्ती करतो तो मोक्षाची
अपेक्षा करतो. आणि जो भक्ती करत नाही, फक्त स्वार्थ आहे, ते आपले जे कार्य आहे, ते मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून आपण काय करावं, आम्ही मोक्ष मार्गाने जाण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी आपण भक्ती करावं. म्हणजे चर्चची प्रार्थना, कलिसियाची प्रार्थना, बायबलची प्रार्थना, जे बायबलमध्ये आम्हाला शिकवलेलं आहे ते प्रार्थना करावं. आणि म्हणूनच आपण जी रोसरीची प्रार्थना करतो, ती स्वार्थाची प्रार्थना नाही आहे. रोसरीची प्रार्थना, हे आमच्या स्वर्गीय बाबाची प्रार्थना, नमो हे कृपाची प्रार्थना, एक संपूर्ण मानव जातीसाठी अर्पण केलेली प्रार्थना आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवांचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. अशा प्रकारे हे चर्चची प्रार्थना, कलिसियाची प्रार्थना, सर्व लोकांची प्रार्थना, निस्वार्थ प्रार्थना, सर्व लोकांना स्वर्गसुख मिळावं, सर्व लोकांना मरणाच्या वेळेस माता मरीची सहायता मिळावी, तिची मदत मिळावी आणि आम्ही स्वर्गात जावं, अशासाठी ही प्रार्थना. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही स्वार्थाची प्रार्थना नाही, निस्वार्थ प्रार्थना करणे शिकूया आणि मोक्ष प्राप्त करणे शिकूया.